class recording. Now, today we'll discuss the classification of molecular forces. There are the four type of classification. First is the elastomer. Second is fibers. Third is third is that one of the thermoplastic. ठीक है. Third is thermoplastic, and fourth is thermosetting a polymer. ओके. आता बघा इलास्टोमर म्हणजे काय, तुम्ही फिजिक्स मध्ये शिकले असेल. बाय अप्लाइंग द फोर्स, ठीक आहे, अप्लाइंग फोर्स काय होईल, इट इज स्ट्रेच्ड, and by removing force, by applying force, then by applying force, it is a stretch, and by removing force it comes its original position. म्हणजेच काय, तुम्हाला माहित आहे रबर बँड वगैरे, ठीक आहे, आपण रबर म्हणून, रबर जर एक्झाम्पल आहे ना, लिमिट पर्यंत, आणि त्याला सोडलं आपण तर काय होईल, तो परत ओरिजिनल पोझिशन. दॅट इज अ इलास्टोमर, वन टाइप ऑफ पॉलिमर आहे. ठीक आहे, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट टू अस. इलास्टोमर आहे, आणि याच्यात काय असते, वॅन्डरवाल फोर्स असतात. वॅन्डरवाल फोर्स लक्षात ठेवा, व्ही पाहिजे, वॅन्डरवाल फोर्स असतो इथे. ठीक आहे, वॅन्डरवाल फोर्सेस असतात, वीक फोर्सेस असतात. फायबर म्हणजे काय, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते. दिस इज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते, दॅट इज अ फायबर. जनरली आर द, तुम्ही जर खूप जागी जर यूज केला असेल थ्रेड लाईक स्ट्रक्चर, डी आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते, म्हणजे थ्रेडच असतात ते, आणि याच्यात हॅव्हिंग द हायड्रोजन बॉन्डिंग असते, आणि हा याच्यापेक्षा टफ असतो. दे आर टफ, अँड दिस आर द टेन्साईल स्ट्रेंथ असते. ठीक आहे, फायबर प्रोसेस आपण टफ म्हणून, आपण टफ पेक्षा टेन्साईल स्ट्रेंथ असते असं म्हणून आपण. ओके, आणि ते यूज कुठं होतो, नायलॉन मध्ये यूज होतो. नायलॉनचे दोर पाहिले असेल तुम्ही. ठीक आहे, हे फायबर्स मध्ये येतात. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय, इट इज द पॉलिमर ऑन हिटिंग become soft, on cooling becomes hard. है ना. तुम्हाला जर म्हणजे पॉलिथिन झालं, पीव्हीसी झालं. ठीक आहे, पॉलिथिन पीव्हीसी कसे आहे, तुम्ही याला काय करा, हीट करा, काय होईल, हीट केल्यावर काय होईल, पॉलिथिन का होईल, सॉफ्ट होऊन जाईल. ठीक आहे, आणि परत काय करा, पीव्हीसी ला पण हीट करा, सॉफ्ट होऊन जाईल. कूल करा बरं, हार्ड होऊन जाईल. ठीक आहे, बेटा समजत आहे. येस, थर्मो म्हणजे हीट, थर्मो म्हणजे ज्यामध्ये आपण हिटिंगच्या वेळेस तो हॉट बनेल, कुलिंगच्या वेळेस काय बनेल, तो हार्ड बनेल. लक्षात ठेवायचं. थर्मोसेटिंग म्हणजे काय, एकदा ऑन हिटिंग it become soft. ठीक आहे, it become not soft, sorry, it become hard, and settle down म्हणजे काय, तो पुरा सेट होऊन जाईल. सेटिंग म्हटलंय ना, तो सॉफ्ट नाही बनणार, त्याला एकदा हीट केलं तो हार्ड बनून जाईल, त्यानंतर त्याच्यावर हीटचा काही इफेक्ट नाही होणार जनरली. ठीक आहे,
हे थर्मोसेटिंग जे कुठे यूज करतात जनरली, दिस यूज इन द लाईक द जसे कुकरचे पॅनचा जो हँडल असते, पॅनचा हँडल असते, कुकरचं हँडल असते, ठीक आहे. त्यामध्ये जनरली हे थर्मोसेटिंग पॉलिमर यूज करतात जनरली. ओके. तर असा एक क्रायटेरिया होता. हे इंटरमॉलिक्युलर फोर्सवर इलॅस्टोमर बघितलं आपण, फायबर बघितलं, प्लास्टिक बघितलं आणि थर्मोसेटिंग बघितलं. ठीक आहे. तर हा रिमूव्ह केलेला पार्ट आहे, पण ठीक आहे. मी म्हणलं छोटा पार्ट बाकी होता, तर मी हा घेऊन घेतला आज. ठीक आहे. तर असं आपण क्लासिफिकेशन आपण बघितलं. ओके. तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. आय होप की स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही. येस. ओके. आता बघा, थोडं पुन्हा एक छोटं क्लासिफिकेशन बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला कामात येईल. कारण जेव्हा आपण पॉलिमर प्रिपरेशन बघू, ठीक आहे, पॉलिमर प्रिपरेशन मध्ये आपल्याला माहिती पडेल की थोडं क्लासिफिकेशन कुठं काम पडतंय तर आपल्याला. ठीक आहे. आता बघा, तसं पॉलिमरचे दोन टाईप आहे. ठीक आहे. पॉलिमर आर डिवाइड इन टू टाइप्स. एक येतो होमोपॉलिमर, सेकंड येतो कोपॉलिमर. ठीक आहे. होमोपॉलिमर म्हणजे काय? दोज पॉलिमर contain same टाइप ऑफ मोनोमर. म्हणजेच एकाच टाईपचे मोनोमर असेल. जसं फॉर एक्झाम्पल पॉलिथिन होता, म्हणजे आपण जर CH2 डबल बॉन्ड CH2 जर घेतलं, n नंबर ऑफ मॉलिक्यूल घेतले, याचं आपण काय बनवलं? मोनोमर बनवलं. याला असं मोनोमर लिहितात. लक्षात ठेवा कसं लिहित होतं बघा. याला मोनोमर याला रिपीटिंग युनिट म्हणतात. रिपीटिंग युनिट म्हणतात. हा मोनोमर झाला. हा इथिन मोनोमर झाला. ओके. मग याला बाय एन लावा. CH2 बाय एन, हा झाला पॉलिथिन. IUPAC नेम पॉलिथिन. ओके. तर हा काय झाला? एकाच टाईपचे मोनोमर होते. हा झाला होमोपॉलिमर. तुम्ही PVC यूज करू शकता. CH2 डबल बॉन्ड CHCl. ठीक आहे. हा काय होता? विनिल क्लोराईड. ठीक आहे. याचं रिपीटिंग युनिट बनवा. कसं बनेल? CH2CH वरती Cl जोडा आणि पॉलिमर बनवा PVC. CH2 वरती Cl जोडा. ठीक आहे. याला बाय एन लावा, कारण इथे एन जर लावलं तर तुम्ही, हा झाला PVC. यामध्ये बघा बरं की मोनोमर कसे होते? एका टाईपचेच मोनोमर होते. दॅट इज अ होमो पॉलिमर म्हणतात त्याला. ठीक आहे. अंडरस्टँड झालं? आता बघा कोपॉलिमर म्हणजे काय. ठीक आहे. कोपॉलिमर म्हणजे काय? टू डिफरंट, टू ऑर मोर, टू लिहिलं आहे मी, तर टू डिफरंट मोनोमर्स, आर प्रेझेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसं आता काल बघितलं होतं आपण, टेरलॉनचं बघितलं होतं. इथिलीन ग्लायकॉल, HOCH2 CH2OH. ठीक आहे. इथिलीन ग्लायकॉल होतं. ठीक आहे. प्लस काय घेतो आपण? टर्थिलिक ऍसिड, बेन्झिन रिंग, COOH. इथे पण COOH. टर्थिलिक ऍसिड होतं. काय भेटलं होतं आपल्याला? टेरिलिन भेटलं होतं. टेरिकॉट भेटलं होतं. मोनोमर कोणते आहे? टर्थिलिक ऍसिड आहे आणि इथिलीन ग्लायकॉल आहे. ओके. तर टर्थिलिक ऍसिड, इथिलीन ग्लायकॉल हे दोन डिफरंट मोनोमर होते, म्हणून त्याला कोपॉलिमर म्हटलं आपण. आपल्याला समजायचं कोपॉलिमर आणि पॉलिमर म्हणजे डिफरन्स काय आहे. येस. ओके. तर तुम्हाला हे कामात येणार आहे, कोपॉलिमर पॉलिमरचा डिफरन्स. ओके. त्याला स्क्रीनशॉट घ्यायचा. स्क्रीनशॉट घेतला तुम्ही? ओके. ठीक आहे. क्लिअर दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. प्रॉब्लेम चाललाय? हा. अच्छा. क्लिअर आहे. फक्त फायदा एक होईल इथं आजचा,
की तुम्हाला इथं डबल पाहायला भेटेल व्हिडिओ. ओके, चला. तर आता नेक्स्ट बघू आपण, दॅट इज सम इम्पॉर्टंट पॉलिमर. सम इम्पॉर्टंट पॉलिमर. यामध्ये बघू फर्स्ट रबर. ऍक्च्युअली बघा, रबर काय, एक रबर इज वन ऑफ द पार्ट ऑफ इलॅस्टोमर. मी आधीच म्हटलंय इलॅस्टोमरचा पार्ट आहे. इलॅस्टोमर आर पॉप्युलरली known as रबर. लक्षात ठेवा, इलॅस्टोमरलाच रबर म्हणतात. ओके, नोन ॲज रबर. आणि तुम्हाला माहिती हे हा रबर खूप जागी यूज होतो. जसं समजून घ्या, बलून्स मध्ये यूज होतो, शू सोल्स मध्ये यूज होतो, टायर्स मध्ये यूज होतात. जसं बलून्स म्हणजे आपण असं म्हणू की युजेस कुठं होतो, बलून्स, ठीक आहे, शू शू सोल्स, टायर्स मध्ये यूज होतात. आणि जसं गार्डन हाऊस मध्ये पण यूज होतो. ना गार्डन हाऊस खूप सारे आपण बघितले. गार्डन हाऊस म्हणजे काय, जे प्लास्टिक पासून बनलेले असतात. ठीक आहे, हाऊस मध्ये यूज होतात. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या जागी आपण याला पाहू शकतो. ओके, आता आपला रबर म्हणजे काय, पहिला आपण नॅचरल रबर कडे जाऊ. नॅचरल रबर काय असतो? ऍक्च्युअली नॅचरल रबर जर केमिकल फॉर्म्युला पाहतो म्हटलं, ठीक आहे, त्याचा मोनोमर आहे. मोनोमरचं नाव आहे केमिकल फॉर्म्युला, दॅट इज कॉल्ड आयसोप्रीन. आयसोप्रीन कॉमन नेम आहे, आययुपीएसी नेम आहे 2-मिथाइल 1,3-ब्युटाडाइन. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर काढता येईल आपल्याला. कसं स्ट्रक्चर, 2-मिथाइल म्हणजे CH2 डबल बॉन्ड C वरती CH3 सपोज समजा. ठीक आहे, CH डबल बॉन्ड CH2, याला म्हटलंय आयसोप्रीन युनिट. आणि यालाच म्हणतो आपण नॅचरल रबर. ठीक आहे, दिस इज अ नॅचरल रबर. ओके, नाव हियर जनरली मॉलिक्युलर मास जे आहे, मास जे आहे, मॉलिक्युलर मास, इट इज रेंजिंग फ्रॉम 1,30,000 टू 3,40,000 युनिफाईड मास पर्यंत त्याची रेंज असते. हे कधी काही विचारत नाही आपल्याला, पण तुमच्या माहितीसाठी असावं. ठीक आहे, आता बघा ऍक्च्युली होते काय, जेव्हा काय होते, दिसार्थ अंडरगो पॉलिमरायझेशन होते. त्याच्यात चेन कशी फॉर्म होते, सीस फॉर्म मध्ये कसं बघा. तर मी याला कसं लिहितो, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कोणता, हा डबल बॉन्ड लिहिला आपण, हा वाला डबल बॉन्ड. त्याला एक हायड्रोजन वरती या साईडला येतो मी, हायड्रोजन. ठीक आहे, आणि हा जो CH2 आहे, सॉरी एक सेकंड. ठीक आहे, हायड्रोजन लावला, एक बॉन्ड ओपन केला आपण. ठीक आहे, आणि इथे काय लावला आपण, दिस अर्ध एक वन ऑफ द, याला काय अटॅच आहे, हा कार्बन अटॅच आहे, दॅट इज CH2. मी असं लिहितो, हा बघा, हा कोण कार्बन अटॅच आहे, दिस वन ऑफ द इम्पॉर्टंट CH3. आता बघा मी कसं लिहितोय, CH3 समजा, हा CH2 आणि इथं CH2. बघा किती कार्बन झाले, 1 2 3 4 5 है ना, 1 2 3 4 5 बरोबर झाले. ओके, आता CH2 ला, म्हणजे CH2 ला इथून ओपन व्हॅलेन्सी दाखवतात, कारण हा बॉन्ड ब्रेक झाला, तर ओपन व्हॅलेन्सी. बघा ह्या युनिट मी असं लिहिलं, बघा समजला का तुम्हाला हा युनिट कसं लिहिलं तर मी, बघा हे बघा, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. ठीक आहे, म्हणजे हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला आपण, हा बॉन्ड ओपन केला. ठीक आहे, म्हणजे कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड बनला, हा वाला, ह्या 2 कार्बन मध्ये बॉन्ड बनला, समजला. मग या कार्बनला CH3 इथे लावला, हा CH2 होता, त्याची ओपन व्हॅलेन्सी दाखवली. डबल बॉन्ड बनला इथे दोघांमध्ये,
या कार्बनला एक हायड्रोजन होता बघा, हायड्रोजन इथे दिला मी. आणि त्याच कार्बनला CH2 होता, ओपन व्हॅलेन्सी. याला ओपन व्हॅलेन्सी म्हणजे असं दाखवू. आता समजलं? येस. आता परत याला कळ दुसरा युनिट, CH2 C CH3 डबल बॉन्ड CH पुन्हा CH2. हा दुसरा युनिट झाला. तिसरा युनिट अटॅच होईल, CH2 C CH3 डबल बॉन्ड CH CH2 ओपन. ती ही चेन वाढत जाईल अशी. याला म्हणतात नॅचरल रबर. म्हणजे बघा, हा एक युनिट झाला, हा दुसरा युनिट झाला, हा तिसरा युनिट झाला. असं काय होईल, मोनोमर अटॅच होत जाईल. ठीक आहे, दिस आर द मोनोमर्स. आणि यालाच म्हणतो आपण नॅचरल रबर. हा सीस फॉर्म मध्ये आहे बघा. सीस फॉर्म कसा कन्सिडर केला, हा CH2 बघा सेम साइडला, याला सीस म्हटलं. इथं बघा CH2 सेम साइडला सीस. त्या सीस फॉर्म मध्येच अवेलेबल राहील, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दिस नॅचरल रबर कंटेन सीस फॉर्म. ओके, सीस फॉर्म आहे. सीस फॉर्म मध्ये तो काय राहील, दिस आर द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म टू जॉईन द मोनोमर्स अँड टू ऑब्टेन द नॅचरल रबर. ठीक आहे, नॅचरल रबर तिथे बनेल त्यामध्ये. ओके, आय होप की तुम्हाला नॅचरल रबर स्ट्रक्चर समजलं असेल. येस. ओके, आता याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. याची एक सिंपल रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन कशी लिहायची, ठीक आहे, ते बघू आपण. ओके, चला, याची रिॲक्शन सिंपल आहे. आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. रिॲक्शन सिंपल आहे म्हणजे आपल्याला काय लिहायला लागेल, आयसोप्रीन युनिट लिहायला लागेल, है ना. आयसोप्रीन युनिट कसं लिहायला लागेल, व्हॉट इज आयसोप्रीन युनिट, व्हॉट इज नेम, CH2 डबल बॉन्ड CH3 वरती लिहा चालेल, किंवा CH लिहा, H खालती लिहा, डबल बॉन्ड CH2. याला काय करू आपण, पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन करून काय करायचं बघा, हा बॉन्ड इकडे शिफ्ट करायचा, ह्या बॉन्डला ओपन करून टाकायचं. सिंपल. काय होईल, CH2 ओपन व्हॅलेन्सी दाखवा, C डबल बॉन्ड CH3 CH CH2 ओपन व्हॅलेन्सी. ठीक आहे, तुम्ही याला काय दाखवा, ब्रॅकेट दाखवा, इथे N लिहा, याच्या खाली N लिहा. दॅट इज दिस आर द पॉली, म्हणजे याला आपण रबर म्हणू, किंवा पॉली आयसोप्रीन म्हणू. ठीक आहे, पॉली आयसोप्रीन. सिंपल रिॲक्शन आहे. ओके, समजलं. ठीक आहे, आता बघा, ऍक्च्युली हे जे चेन आहे, ही चेन कशाने लिंक असते, सिंपल वीक फोर्सनी, वॅन डर वॉल फोर्सनी काय असतात, फोर्सेस आर अवेलेबल. ठीक आहे, वीक फोर्स. आणि मेन म्हणजे प्रॉपर्टी कशी आहे, इट शो द स्प्रिंग स्ट्रेच लाईक स्प्रिंग म्हणजे प्रॉपर्टी समजायची. स्प्रिंग अँड एक्झिबिट म्हणजे अँड इलास्टिक प्रॉपर्टी पण असेल याच्याकडे, इलास्टिक प्रॉपर्टी. ठीक आहे, तर दोन याचे प्रॉपर्टी समजा, याच्यात वॅन्डरवॉल फोर्स राहील, त्याच्यामुळे काय होईल, स्ट्रेच लाईक स्प्रिंग अँड इलास्टिक प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला, बाय अप्लाइंग द फोर्स इट बिकम स्ट्रेच, बाय रिमूव्हिंग द फोर्स इट बिकम इट्स ओरिजिनल पोझिशन. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द नॅचरल रबर. हे नॅचरल रबर बद्दलच आपण आतापर्यंत बघितलं. नॅचरल रबर म्हणतात किंवा सिंपल रबर म्हणतात. ओके, चला स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतला तुम्ही. ओके, आता बघा, आता हे नॅचरल रबर कसे असतात, खूपच सॉफ्ट असतात. जनरली आपण त्याला यूज करताना खूप डिफिकल्ट यूज करावं लागतात. ठीक आहे,
नॅचरल रबरला यूज करताना इथे काही मॉडिफिकेशन करतात. म्हणजे हे प्लांट पासून मिळालेलं रबर आहे. लॅटेक्स नावाचा एक प्लांट आहे. हे युनिट हे कोणापासून मिळतो? लॅटेक्स. साऊथ आफ्रिकामध्ये अमेझॉनचे जे खोरे आहे, ठीक आहे, अमेझॉनचे खोरे, त्यामध्ये हे खूप प्लांट्स अवेलेबल्स आहे. हे लॅटेक्स प्लांट पासून हे आयसोप्रीन युनिट मिळवतात. लिक्विड फॉर्म मध्ये असतो, स्टिकी फॉर्म मध्ये असतो, ठीक आहे. त्यापासून आपल्याला स्टिकी रबर मिळतो. नॅचरल रबर त्याला आपण जनरली म्हणत असतो. ओके. पण तुम्ही या या आयसोप्रीन युनिटला किंवा आपण असं म्हणूया नॅचरल रबरला जर तुम्ही लॅबमध्ये काही प्रोसेस केल्या, आपण प्रोसेस केला, तर त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे चेंज इन प्रॉपर्टी मध्ये आपण चेंज आणतो आणि त्याला टफ बनवतो हाय टेन्साईल स्ट्रेंथ त्याच्यात निर्माण करतो. ठीक आहे. काय करतो, जे रबर आपल्याला प्लांट पासून भेटलेलं आहे, जे खूप सॉफ्ट असतो, स्टिकी असतो, त्याला लॅबमध्ये आणून त्यात काही प्रोसेस करतो आपण आणि त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल चेंज म्हणजे प्रॉपर्टी मध्ये चेंज करतो. त्याला टफ आणि हाय टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड वल्कनायझेशन ऑफ रबर. आर यू गेटिंग माय पॉइंट? पुन्हा आपण वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणू. when natural rubber follow the some process in the laboratory to change their physical property म्हणजे चेंज करतो आणि ते कसं म्हणतात, टफ बनतात, हायली टेन्साईल स्ट्रेंथ बनतात. दॅट प्रोसेस, होल प्रोसेस वी कॉल ॲज अ वल्कनायझेशन ऑफ रबर. एक मार्काला एक्झाम मध्ये विचारतात, व्हॉट इज अ वल्कनायझेशन ऑफ रबर. सिंपल. आय होप की तुम्हाला समजलं असेल वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय. सिंपल प्रोसेस, लॅबमध्ये आणायचा तो नॅचरल रबर, त्याला काही प्रोसेस, केमिकल प्रोसेस कॅरी करायच्या आणि त्याचं मॉडिफिकेशन करायचं. मॉडिफिकेशन कसं होईल, त्यामध्ये काय चेंजेस होईल, तो टफ बनेल आणि टेन्साईल स्ट्रेंथ निर्माण होईल. या सिंपल प्रोसेसला आपण नाव दिलं आहे केमिस्ट्रीमध्ये वल्कनायझेशन ऑफ रबर. समजलं बेटा? येस. डेफिनेशन लिहिता येईल. ओके. तुम्ही बुकचा पण यूज करू शकता. मग वल्कनायझेशन ऑफ रबर मध्ये काय करतात, सल्फरला जनरली ऍड करतात. ठीक आहे. सल्फरला जनरली ऍड करतात. सल्फर काय करतो, यामध्ये काय करतात, पर्सेंटेज ऑफ सल्फरवर डिपेंड करते. म्हणजे जसं टायर बनवायचं असेल, रबर बँड बनवायचा असेल, ठीक आहे, टायर किंवा रबर बँड मध्ये खूप फरक आहे ना. टायर कसा असतो, खूप टेन्साईल स्ट्रेंथ असते. रबर बँड कसं स्मूथ असतात. त्यामध्ये जे जसं समजून घ्या, फॉर एक्झाम्पल आता आपण जसं दोन म्हणजे नेटवर्क बनवतात, म्हणजे हे कार्बनची चेन आहे, युनिट आहे समजून घ्या. परत हा युनिट इथं अटॅच झाला, परत हा युनिट इथं अटॅच झाला. समजत आहे युनिट कसं अटॅच झालं, तर ते डबल बॉन्डचे. दुसरी चेन आहे नॅचरल रबरची, डबल बॉन्ड मी पूर्ण ड्रॉ नाही करता होता, तुम्ही पण समजले असेल. डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड. येस. ओके. हे नॅचरल रबर आहे. यामध्ये काय करतात, सल्फर ऍड करतात. सल्फर काय करतो, या एक चेनचा बॉन्ड दुसऱ्या चेनचा बॉन्ड ब्रेक करतो आणि यामध्ये सल्फर ऍज अ लिंक म्हणून जातो. अशा सल्फरचे लिंकेज तयार होतात. याला नेटवर्क म्हणतात, नेटवर्क पॉलिमर म्हणतात. आणि नेटवर्क पॉलिमर मॉडिफिकेशन कसं झालं, बाय ऍडिंग द सल्फर. ठीक आहे, ऍडिंग द सल्फर लिंक बिटवीन टू चेन्स to form the network and it changed their property, modified their property. Such a process is called the vulcanized rubber and that process is called the vulcanization of rubber. म्हणजे काय, सिंपल आपण काय करतो, त्या सल्फर त्या नॅचरल रबर मध्ये आपण सल्फरला ऍड करतो. ऍक्च्युअली बघा, मी थोडे पिक्चर काढलेले आहे, नेटवरून पिक्चर घेतले पण आता हे सॉरी टीच मेटवर आपण क्लास घेत असल्यामुळे काय होत आहे, ते टीच मेटवर आपण त्याला दाखवू शकत नाही. पण मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करेल, तुम्हाला नेटवर्क वगैरे माहिती होईल की कशा पद्धतीने आपण त्याला बनवलं. तर ते काय करतात, जे आपण आयसोप्रीन युनिटची चेन लागली होती,
त्या दोन चेन मध्ये सल्फरच्या लिंक तयार होतात आणि त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये चेंजेस होतात, त्यालाच वल्कनाइज रबर म्हणतो आणि त्या प्रोसेसला वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणतात. ओके, तर पर्सेंटेज ऑफ सल्फरवर डिपेंड असते की त्याची स्ट्रेंथ किती असते. ठीक आहे, मला वाटतं की 0.2 to 0.4% जर आपण सल्फर यूज केला तर रबर बँड बनतो आणि 2 to 3% जर आपण सल्फर यूज केला तर आपण टायर साठी यूज करू शकतो. ठीक आहे, हे असं कॉन्सन्ट्रेशन असते सल्फरचं. ठीक आहे, सल्फरचं कॉन्सन्ट्रेशन असते, जे पर्सेंटेज आहे इथे सल्फरचे. तर खूप कमी सल्फर यूज केलं तर रबर बँड साठी यूज होतो, खूप जास्त सल्फर यूज केलं तर टायर किंवा वेगवेगळ्या आर्टिकल बनवण्यासाठी जनरली यूज करतात. तर सल्फरच्या कॉन्सन्ट्रेशन व सल्फरच्या क्वांटिटीवर डिपेंड करते की त्या नॅचरल रबरची स्ट्रेचिंग प्रॉपर्टी किती असायला पाहिजे. ओके, तर डिपेंड अपॉन द क्वांटिटी ऑफ सल्फर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वल्कनायझेशन ऑफ रबर आय होप की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, जर खूप महत्वाच्या गोष्टी इथे सांगितलेल्या मी. ओके, वल्कनायझेशन ऑफ रबर असं म्हटलं आहे. ओके, आय होप की समजलं तुम्हाला. येस. ओके, तर थोडं पुढे जाऊ मी मग आता. एक चला पॉलिथिन आपण एक पॉलिमर शिकून घेऊ, बाकी उद्याला बघू मग आपण. ठीक आहे, चला तर पॉलिथिन कडे जाऊ आपण. ठीक आहे, एक आपण नॅचरल रबर बघितलं पहिले. हा रबर म्हणजे हा एक पॉलिमर संपला आपला. ठीक आहे, आता बघू आपण पॉलिथिन. ठीक आहे, फेमस आहे दॅट मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिथिन. हा ई नाही राहत, पॉलिथिन. ओके, आता बघा पॉलिथिन. नाव हेअर पॉलिथिन कशापासून बनतो? सिंपल आहे, इथिन. आणि इथिनचा फॉर्म्युला आपण लिहून टाकू, CH2 डबल बॉन्ड CH2. हा मोनोमर झाला इथिन. एन नंबर ऑफ घेऊ. रिपीटिंग युनिट कसं लिहू आपण याला? ब्रॅकेट बनवा, डबल बॉन्ड ओपन करा, सिंगल बॉन्ड CH2. याला म्हणून आपण रिपीटिंग युनिट, म्हणजेच मोनोमरच झाला तो. आणि पॉलिमर याला पॉलिथिन कधी म्हणू? जेव्हा आपण या ब्रॅकेटला लिहू CH2 सिंगल बॉन्ड CH2 and these are the N, it is called the polythene. ठीक आहे, जे कॉमन नेम आहे पॉलिथिनचं, पॉली इथिलीन हे कॉमन नेम आहे आणि वरचा आयपीसी नेम आहे. ओके, आता पॉलिथिनचे दोन पॉलिमर म्हणतात. इट कंटेन टू पॉलिमर. एक लो डेन्सिटी पॉलिमर, त्याला म्हणतात LDP, लो डेन्सिटी पॉलिमर. आणि एक दुसरा असतो हाय डेन्सिटी पॉलिमर. आपल्या इंडियामध्ये त्याला म्हणतो HDP. आपल्या इंडियामध्ये जनरली रिलायन्स म्हणा किंवा ONGC नावाच्या ज्या कंपन्या मोठ्या, हे याचे प्रोडक्शन करतात, हाय डेन्सिटी लो डेन्सिटी पॉलिमर. जनरली रिलायन्स खूप जास्त प्रमाणात काय करतात, याचं प्रोडक्शन करतात. मोद्यामध्ये पॉलिमर इंडस्ट्री होती, तुम्हाला माहित आहे, नाव ऐकलं असेल. येस बेटा, रिलायन्स कंपनी बंद झाली असं तुम्ही ऐकलं असेल. ओके, मग रिलायन्स कंपनी पॉलिमरचं प्रोडक्शन करत होती आणि त्यामध्ये ते लो डेन्सिटी हाय डेन्सिटी पॉलिमर बनवायचे. ओके, आता बघा जनरली काय असते, लो डेन्सिटी कसं म्हणतात. ठीक आहे, आपण आता बघू लो डेन्सिटी पॉलिमर. फक्त त्याची कंडिशनच वेगळ्या आहे, फक्त बाकी तर सर्व रिएक्शन सेम आहे. ऍक्च्युली होते काय, जर आपण CH2 डबल बॉन्ड CH2 जर याला हीट केलं, आपण हीट केलं इन ट्रेसेस अमाउंट ऑफ O2 आणि प्लस परऑक्साईड H2O2. ठीक आहे, आणि टेम्परेचर रेंज आहे, दिस इज अ 350 to 370 केल्विनच्या टेम्परेचर रेंजला जर हीट केलं आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1000 to 2000 ऍटमॉस्फिअरला ATM ला जर हीट केलं तर आपल्याला लो डेन्सिटी पॉलिमर बनतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, ही रिॲक्शन एक्झाम मध्ये एक मार्गाला विचारतात, असंच लिहायचं तुम्हाला, लो डेन्सिटी पॉलिमर. ठीक आहे, कंडिशन खूप महत्वाची आहे.
These follow the free radical mechanism. These follow फ्री रॅडिकल. आपल्या सिलेबसला नाही आहे पण सांगतो तुम्हाला. फ्री रॅडिकल मेकॅनिझम. तुम्ही व्हिडिओ बघितला का? मी टीच मेटवर सेंड केला होता लिंक. तर त्यामध्ये फ्री ॲनिमेटेड दाखवला व्हिडिओ. ते तुम्ही जर समजला का पाहताना किती यातलं काय पार्ट समजला का व्हिडिओचा? माहिती नाही. चला, हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. ओके. आता ऍक्च्युली काय हे ऍक्च्युली कसं आहे, दिस आर द एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल आहे. याची प्रॉपर्टी काय, फ्लेक्झिबल आहे. तो फ्लेक्झिबल आहे आणि टफ पण आहे. आणि केमिकली इनर्ट पण आहे. ते प्रॉपर्टी आहे. केमिकल इनर्ट पण त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. 110 डिग्री सेल्सिअस. बघा याची प्रॉपर्टी आहे, फ्लेक्झिबल आहे, टफ आहे, केमिकल इनर्ट आहे आणि मेल्टिंग पण एवढा मिळाला आहे. आणि हा जनरल कुठे यूज होतो? ठीक आहे. इट इज जनरली यूज टू प्रिपेअर. जसं पाईप झालं म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये. ठीक आहे. हा युजेस कुठे होत त्याचं? युजेस पाईप्स बनवण्यासाठी. ठीक आहे. पाईप्स बनवण्यासाठी आणि डोमेस्टिक वॉटर लाईन करण्यासाठी. डोमेस्टिक वॉटर लाईन च्या पाईप साठी, म्हणजे तेच पाईप डोमेस्टिक वॉटर लाईन साठी होतो. आणि दिस आर द सबमराईन साठी पण यूज करतात. सबमराईनचे केबल जे असतात, केबल. सबमराईन म्हणजे तुम्हाला वाटेल सबमराईन. येस, सबमराईन. हा बेटा, सबमराईन माहित आहे का? पॅकिंग अँड हाऊस होल्डिंग साठी पण यूज करतात. सबमराईन म्हणजे काय बेटा? ऐकू. हा, सबमराईन म्हणजे ते पाण्यात मधले ते पाणबुडी म्हणतो आपण. ठीक आहे. हे अशा जागी खूप जागी ते यूज करतो. ठीक आहे. म्हणजे पाईप्स, डोमेस्टिक लाईन ऑफ वॉटर, सबमराईन केबल्स बनवण्यासाठी, पॅकिंग हाऊस होल्डिंग साठी खूप यूज करतात. दॅट इज दिस आर द लो डेन्सिटी पॉलिमर. ओके. चला स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊ. येस. ओके. आता बघू आपण हाय डेन्सिटी पॉलिमर. ठीक आहे. रिॲक्शन सोपे आहे. रिॲक्शनच्या कंडिशन लक्षात ठेवायचा. थोडं कंडिशन वेगळी आहे. हाय डेन्सिटी पॉलिमर, याला काय म्हटलंय? HDP. ठीक आहे. CH2 डबल बॉन्ड CH2 आपण इथिलीन घेऊ. याची कंडिशन असेल की 333 केल्विन टू 343 केल्विन याची टेम्परेचर रेंज असेल. आणि प्रेशर इथं कमी आहे, 6 to 7 ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल. आणि इथं कॅटॅलिस्ट यूज करतात, झिग्लर नाटा. लक्षात ठेवा. झिग्लर नाटा कशापासून बनतात? झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट विच आर कॉम्बिनेशन ऑफ ट्राय इथाइल अल्युमिनियम. ट्राय इथाइल म्हणजे AlC2H5/3 ट्राय इथाइल अल्युमिनियम म्हटलंय. प्लस इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ दिस आर द टिटॅनियम टेट्राक्लोराइड म्हणजे TiCl4. ठीक आहे. हा झिग्लर नट्टा कॅटलिस्ट आहे. हे झिग्लर नट्टा एक नाव आहे सायंटिस्ट, त्यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे जेई नीट साठी किंवा आपला 1 मार्क साठी पण एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे. IMP आहे. ओके. दिस आर द मोस्ट इम्पॉर्टंट. तर आपल्याला काय म्हणतं याच्यापासून? हाय डेन्सिटी पॉलिमर म्हणतो. ठीक आहे. तर सिंपल आहे. रिॲक्शनच्या कंडिशन आठवून ठेवा फक्त. ठीक आहे. तुम्हाला हे समजेल. हा म्हणजे ज्या क्रिस्टलाइन आहे, हा सॉलिड आहे. सॉलिड तर सर्वच पॉलिमर असतात, म्हणजे क्रिस्टलाइन नेचरचा आहे. क्रिस्टलाइन आहे. याचा मेल्टिंग पॉइंट आहे, रेंज आहे, दिस आर द 144 to 150 डिग्री सेल्सिअस. ऍक्च्युअली बघा, क्रिस्टलाइन खूप कमी असतात. हा परफेक्ट क्रिस्टलाइन नाही, कारण क्रिस्टलाइनची रेंज नसते, परफेक्ट नाही. ठीक आहे. थोडा क्रिस्टलाइन म्हटलेला आहे. ओके. आणि दिस आर द मोस्ट ऑफ द हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे. हार्ड म्हणजे हार्ड आहे. हाय
टेन्साईल स्ट्रेंथ आहे. ठीक आहे, हा टेन्साईल स्ट्रेंथ आहे. याचे युजेस कुठे होतात? युजेस कुठं? टॉईज बनवण्यासाठी यूज होतो. ठीक आहे, टॉईज अँड हाऊस होल्ड प्रोडक्ट्स जे असतात, हाऊस होल्ड जे काही आर्टिकल्स असतात, आर्टिकल्स बनवण्यासाठी यूज होतो. ओके. बकेट्स बनवण्यासाठी, जसं बकेट्स आहे, हाऊस होल्ड बकेट्स आहे, बकेट झालं, डस्टबिन झालं, डस्टबिन झालं, बॉटल्स झाले. हे सर्व जागी काय होतात, हाय डेन्सिटी पॉलिमर यूज करतात जनरली. ओके. तर खूप महत्वाचे आहे टेन्साईल स्ट्रेंथ. आणि तुम्हाला सांगून देऊ, काही काही असे पण जसे ट्रेन झाले, एरोप्लेन झाले, त्या जागी खूप जागी याचा यूज केला जात असतो. ओके. तर हे जनरली हाय डेन्सिटी पॉलिमर आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. सिम्पल आहे. ठीक आहे, पण एक एक मार्काला एक्झाम मध्ये विचारतात. जिगलर नट्टा लक्षात ठेवा. काय? अॅल्युमिनियम ट्राय इथाइल आणि टिटॅनियम टेट्राक्लोराइड. दिस कॉम्बिनेशन इज कॉल्ड जिगलर नट्टा catalyst used in high density polymer. ओके. हा बेटा, हेच तर सांगितलं तुला. कॉम्बिनेशन आहे दोघांचे. काय हे हा हो. आता बघ, ऍक्च्युली काय करतो हा टिटॅनियम क्लोराइड, काय करतो हा याच्यासोबत बॉन्ड बनवतो. हा याच्याकडे टिटॅनियम काय आहे, याच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल आहे. हा कार्बन CH2 डबल बॉन्ड CH2. हा इथे बॉन्ड काय करतो, एक कॉम्प्लेक्स बनवतो. कॅटलिस्टचं काम काय, कॉम्प्लेक्स बनवणं. आणि हा डबल बॉन्ड ब्रेक करतो. आणि जेव्हा याच्यात कॉम्प्लेक्स बनतो, याला निगेटिव्ह चार्ज येतो, अॅल्युमिनियम काय करतो, याला स्टेबल करतो. C2H5/6 सॉरी 3. अॅल्युमिनियम स्टेबल करतो. असं एक कॉम्प्लेक्स बनतो त्याचा. एस शीतल. ठीक आहे. तर ते एवढी डिटेल्स मध्ये मेकॅनिझम आपण, म्हणजे आपल्याला जायचं काही गरज नाहीये. पण हा जो वॅकंट डी ऑर्बिटल असतो, या वॅकंट डी ऑर्बिटल मध्ये हे पाय इलेक्ट्रॉन डोनेट होतात. तेव्हा याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असल्यामुळे हा अॅल्युमिनियम काय करतो, त्याला स्टेबल करतो. ठीक आहे, अशा एक प्रकारचा एक इंटरमिडिएट बनतो. इंटरमिडिएट बनतो आणि नंतर मग पॉलिमर फॉर्म होतो. ओके, अशा पद्धतीनं. ठीक आहे. बाकी काय डाऊट? येस. ठीक आहे, थांबू इथे मग मी. चला तर, बाकी उद्याला बघू आपण. नोट्स लिहून टाकायच्या. सोपी चॅप्टर आहे, स्कोअरिंग. ठीक आहे, चला तर बाय.